स्पीड न्यूज भारत में आप सभी दर्शकों को स्वागत है। आपको बता दें कि खबर है अंबरनाथ से। अंबरनाथ शहर पश्चिम में एक बीजेपी समर्थक युवा पर कोयते से हमला। आपको बता दें कि यह घटना अंबरनाथ पश्चिम की है। यह घटना बुधवार 26 नवंबर शाम 6 बजे के दरमियान की गई। पीड़ित युवक सत्यम सुनील तेलंगे, जो अपने बड़े भाई ब्रजेश तेलंगे के प्रचार में शामिल होने का गुस्सा अपराधी साहिल बडनेरे और उसके दो साथियों को साथ मिलकर धोखे से सत्यम सुनील तेलंगे को एम्पायर बिल्डिंग के नीचे फोन करके बुलाया और फिर बहस करने लगा और बाद में मौका फायदा उठाकर मिली जानकारी के अनुसार शिंदे गुट के शैलेश भोईर, समीर मगर, जयेश मगर, विनोद भोईर, इनका नाम नहीं लेना वरना जान से मार दूंगा कहकर कोयते से गर्दन पर मारने वाला ही था, तो उसने अपना हाथ बीच में डालकर उसने रोका और 2 से 3 कोयते के हमले को रोकते हुए वह घायल हो गया। लेकिन सोसाइटी के लोग चिल्लाने की आवाज आने पर अपराधी उसके साथ मौका वारदात से फरार होने में कामयाब हो गए। पुलिस स्टेशन पश्चिम में अपराध दर्ज कर लिया है। एफआईआर नंबर 0926/2025। पुलिस जांच में जुट गई है। अब पुलिस के जांच पड़ताल में ही समझ में आएगा कि जान से मारने की कोशिश करने की वजह क्या थी। देखते रहे स्पीड न्यूज भारत। नक्कीच त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे। माझा तो भाऊ सत्यम तेलंगे त्याचं नाव आहे आणि काही समाजकंटकांनी हे प्रकार घडवून आणलेले आहेत विरोधकांनी। आणि जो साहिल वडनेरे म्हणून एक पोरगा आहे, त्यांनी तो प्राणघातक हल्ला केलेला आहे। आणि त्याच्या स्टेटमेंटमध्ये माझ्या भावाने मला सांगितलं का ज्यावेळेस त्यांनी त्याची झटापटी झाली, जेव्हा त्यांनी वार केला, मानेवरती वार करत होता, त्यांनी मध्ये हात घातला, थोडक्यात बचावला बिचारा। पण जर विरोधकाला असं वाटत असेल की मी काही वादविवाद करून किंवा गुन्हेगारी पद्धतीने वापरून भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी थांबवेन, तर माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की भाजपचे कार्यकर्ते कुठेच थांबणार नाही आणि उलट उद्यापासून डबल त्या स्पीडने प्रचार करणार। आणि मला जनतेला एक सांगावंसं असं वाटतंय की जर असे गुन्हेगार प्रवृत्तीचे नेते जर तुम्ही जर निवडून दिलेत, तर तुमच्या एरियाचा विकास कसा होणार, माता भगिनी सुरक्षित कशा राहणार। किंवा आज साहिल वडनेरे हा जर एक उदाहरण आपण पकडला, साहिल वडनेरे त्याचे वडील राजेश वडनेरे यांचे माझ्याशी घरचे खूप चांगले संबंध, खूप चांगली फॅमिली आहे। पण या समाजकंटकांनी ह्या तरुण पिढीला पूर्ण बर्बाद करायला लावलं आहे, व्यसनाधीन केलं आहे पूर्णपणे। त्यांना आता त्यांनी कोयत्याने वार केला, त्यांच्याकडे कोयते वगैरे सगळं ह्या अशा पद्धतीचं किंवा वातावरण पूर्ण गढूळ करायला लावलं आहे। आणि चिखलोली एक चांगलं गाव आहे, चांगलं शहर नव्याने उदयाला येत आहे। आणि जर इकडे जर असे गुन्हेगार प्रवृत्तीचे नेते जर असतील, तर लोकांनी इकडे राहायचं की नाही मोठा प्रश्न पडणार आहे भविष्यात। तर यामध्ये जो समोरचा जो व्यक्ती होता, जी 2 ते 3 जण जी काही होती, ती कुठल्या पक्षाशी म्हणजे कुठल्या पक्षाशी संबंध ठेवतात? ते समोरचं साहिल आपला वडनेरे जो पोरगा होता, तो शैलेश भोईरचा कार्यकर्ता आहे। आणि त्यांनी क्लिअर कट सांगितलं का तू जर भाजपचा प्रचार करशील किंवा आमच्या विरोधात जर काम करशील, प्रत्येकजण म्हणजे आज तो माझा भाऊ आहे, कोण सत्यम तेलंगे, तो माझाच प्रचार करणार ना, तो काय यांचा प्रचार करणार आहे का। म्हणून अशा प्रवृत्तीने किंवा अशा पद्धतीने गुन्हेगारी वाढवायची आणि म्हणजे प्राणघातक हल्ला करायचा हे कितपत योग्य आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। मला असं वाटतंय अंबरनाथ पोलीस प्रशासनाला असं माझं सांगणं आहे की आपण याच्यावरती सखोल चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना सगळ्यांना शोधून काढून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी। आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा दाखवून द्यावं की ठाणे जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे। ऐन निवडणुकीच्या वेळेस हे असे प्रकार घडतात, तर कुठेतरी गुन्हेगार प्रवृत्ती वाढत चाललेली हे दिसून येते क्लिअर कट। तर तुम्हाला याच्यामध्ये काय आता प्रचारासाठी कमी दिवस राहिलेले आहेत, जेमतेम 2-3 दिवस राहिलेले आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये काय धोका निर्माण होण्याची शक्यता आहे का? धोका तर निर्माण झालेलाच आहे, पण त्याला मी जुमानत नाही आहे। असे कितीतरी असे हे भोईर आले किंवा कोणी आले, मी घाबरत नाही। मी भाजपाचा कट्टर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, मी कुठेही थांबणार नाही आहे। आणि मला माहिती आहे सत्याचा विजय हा नेहमी होत असतो। असे वादविवाद करून इलेक्शन जिंकले जात नाहीत, शेवटी जनतेच्या मनामध्ये राहायला लागतं। कोणी कितीतरी आरोप प्रत्यारोप केले तरी मी कुठेही डगमगणार नाही किंवा कुठे थांबणार नाही। आज मला असं वाटतं की 3 तारखेला 100% मला असं वाटतंय की त्यांना विजय हा काय असतो कसा आहे कळेल। आणि आज ज्यांनी जो अनुचित प्रकार केलेला आहे याचं म्हणजे हा जो खड्डा आहे तो त्यांना 100% पडलेला दिसणार आहे। आणि मी एवढंच सांगेन की
कुठेतरी पोलिसांनी याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे. तर तुम्ही याच्यामध्ये काय संरक्षण मागण्याची काय पोलिसांना काय पत्र व्यवहार वगैरे करण्याचा काय हेतू आहे का तुमचा पुढे? उद्या मी DCP साहेबांना भेटणार आहे, सिनियर साहेब DCP साहेब आणि SCP साहेबांना भेटणार आहे आणि पुढची कारवाई कशा पद्धतीची करायची मी त्यांना 100% सांगणार आहे. संरक्षणासाठी हां, संरक्षण तर पाहिजेच ना. आम्हाला जर राष्ट्रीय पक्षाचं मी काम करतोय, आज कुठेतरी अंबरनाथमध्ये बदल घडवायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जर असे शिवसेनेचे गुंड प्रवृत्तीचे नेते जर आम्हाला त्रास देत असतील, आता याच्या मागे किती जणांचा हात आहे हे मला माहीत नाही. CDRA काढावं पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये शोधावं कोण कुठून कॉन्टॅक्ट करतंय, काय करतंय. स्पीड न्यूज भारत.